काय चालू होतं अर्पिता ताई? ही कशी बोलते ना ते बघ आधी। अहो ताई मी काहीच नाही बोलले, मी फक्त एवढंच म्हणाले की आजचा नाश्ता केलाय तो वाया जाईल। माझ्या घरात मला अक्कल शिकवायची नाही हा? हो पण तुम्ही हात उगाराल का तिच्यावर? हो, कारण ती तोंड बंद करायलाच मागत नव्हती। पण मग तिला गप्प बस असं सांगा, हात नका उगारू। तर तुम्ही अंशुमन सारखेच वागणार आहात का? तिच्यावर कुठल्याही स्टाफवर हात वगैरे उगारणार आहात? गप्प बसा। तुझ्या आधीपासून मी या घरात राहते। हे घर माझं आहे, माझ्या मम्माचं आहे, माझ्या आजीचं आहे आणि माझ्या भावाचं घर आहे। मी इथे कोणाशी कसं वागायचं हे तू मला सांगायची गरज नाहीये। तू येण्याच्या आधीपासून हा स्टाफ जो आहे ना तो एक अक्षर काढत नव्हता आमच्या समोर आणि आता वाटेल तसं बोलतोय आम्हाला। तू प्रत्येक वेळेला त्यांची बाजू घेतेस ना म्हणून तो स्टाफ डोक्यावर बसलाय। आणि ही काल आलेली मुलगी मला उत्तर देते। एक मिनिट, ती अक्कल शिकवत नव्हती, ती बरोबरच बोलत होती। तुम्हाला जर काहीतरी वेगळं खायचं होतं तर थोडं आधी सांगितलं असतं। आणि हे बरोबर आहे ना की आता जर का ऐनवेळी वेगळी गोष्ट केली तर जे केलंय ते वाया नाही का जाणार? हे तिने सांगितलं, यात तिचं चुकलं कुठे? मला उलट उत्तर दिलं ना हे चुकलंय तिचं। मला वाटतं तिने उलट उत्तर नाही दिलं तुम्हाला, तिने फक्त जे प्रॅक्टिकल आहे ते सांगितलं। ताई सॉरी, अहो चुकलं माझं, पुन्हा अशी नाही बोलायची। आणि चिंगी तू सुद्धा पुढच्या वेळी जे असेल ते सांग प्रेमाने, आणि त्याच्यापेक्षा जास्त असं काहीतरी करून मोकळी नको होस। तू विचारत जा आधी कोणाला काय हवं। इथे प्रत्येकाचे चॉईसेस वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने गोष्टी लागतात, सो त्याची काळजी घेशील थोडीशी। आणि तू करतेस ते बरोबर करतेस, त्यामुळे असा फक्त कारण नसताना ओरडाही खात जाऊ नकोस कोणाचा। बाकी समर राजवाडे तुमचा मोठा भाऊ आहे मला माहिती आहे, पण माझा नवरा आहे, त्यामुळे आता तुमच्या इतकंच हे घर माझं सुद्धा आहे आणि इथे बोलण्याचा अधिकार मला सुद्धा आहे। करा, तुम्हाला जे हवंय ना तेच करा। माझी काही किंमतच नाहीये या घरात आता। असं नाहीये ताई ताई अहो सॉरी, माझं चुकलं बहुतेक। ताई अहो मी सहज बोलले होते, पण त्या ताईंना राग आला। हरकत नाही अगं, हे बघ तू आता बरोबर होतीस, मी तुझ्या बरोबर उभी राहिले। सो जोपर्यंत तू बरोबर वागतेस तोपर्यंत मी आहे। मोठ्या चुका करू नकोस।